आता पुण्य उभे राहो आता उभे राहो आता पुण्य उभे राहो आता संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांची आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता उभे राहो आता पुण्य उभे राहो आता संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे पंढरीच्या लागावाटे पंढरीचे लागावाटे लागावाटे पंढरीचे लागावाटे सखा भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल सदा भेटे विठ्ठल सदा भेटे विठ्ठल सदा भेटे विठ्ठल सदा भेटे विठ्ठल संकल्प हे आवे फळा संकल्प हे आवे फळा संकल्प हे आवे फळा संकल्प हे आवे फळा गळवळा बहुतांच गळवळा बहुतांच पंढरीच्या लागावाटे पंढरीच्या गावाटे पंढरीच्या गावाटे भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल सदा भेटे विठ्ठल सदा भेटे विठ्ठल सदा भेटे विठ्ठल सदा भेटे विठ्ठल तुका म्हणे होली क्षमा तुका तुका म्हणे होली क्षमा म्हणे होय क्षमा पुरुषोत्तमा अपराध पुरुषोत्तमा अपराध पुरुषोत्तमा अपराध पुरुषोत्तमा अपराध पुरुषोत्तमा अपराध पुरुषोत्तमा अपराध पंढरीच्या गावाते पंढरीच्या गावाते भेटे विठ्ठल सदा भेटे विठ्ठल सदा भेटे
बोला कुठले महाराज इथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, नवी फुलाश्वत वृक्षास आले, जिथे गीत ओवी सविविध झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, श्रुतिजन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, पुण्य उभे राहू आता, पुण्य उभे राहू आता, संतांचे या कारणे, पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल, संकल्प हे यावे फळा, संकल्प हे यावे फळा, कळवळा बहुतांचा, पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल, तुका म्हणे होणे क्षमा, तुका म्हणे होणे क्षमा, पुरुषोत्तमा अपराध, पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल, महायोग पीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः, विसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कसे साविसार, 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 प्रगमन
सांगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. आज तालाबतप्रमाणे हनबरवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचं नियोजन आम्ही जन्माच्या अगोदरपासून आहे म्हणाल काय हरकत नाही. प्रत्येक गावागावात 10 वर्ष 20 वर्ष असं परंपरेनुसार चालत आलेलं आहे. हनबरवाडी गावात मला वाटतं 20 वर्षापर्यंत सुरुवात झाली असेल. पण ही जी सुरुवात जी आहे सुरुवात आमचा जन्म म्हणण्यापेक्षा आमच्या अगोदर कितीतरी जन्म गेले. इतके जन्म होऊन सुद्धा कमीच म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे एवढं अघात वर्ष होऊन गेले. 1686 पासून काहीतरी सुरुवात आहे असं विधिलिखित पेपरला वगैरे आलेली बातमीमध्ये असं सांगितलेलं आहे. सुरुवात कधी आहे 1680च्या कालावधीत. मग ही परंपरा का आहे? पायी चालत का जायचं? पूर्वी अगोदर वाहन नव्हते, संत लोक जात होते. आता वाहनं आहेत, सगळ्या सुविधा आहेत. आत्ता चालत का जायचं? आता चालत जाण्याच्या पाठीमागं हेतू काय आहे हे सगळं आपण पुढं चिंतनात बघू. पण आता सुरुवातीला मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो 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 सेवेलागी सेवक झालो
लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकिया देवा, यावरी न करा भेद. दिंडीचं नियोजन तर तुम्हाला सगळ्यांना द्यात आहेच, पण थोडी दिंडीला जाताना, कोणी असू दे, दिंडीला जाताना आपल्या मनात भाव असणं फार गरजेचं आहे. भाव नसेल तर देव कळत नाही. भावे विना देव न कळे संदेह, भावे विना देव न कळे संदेह. गुरुज्ञान भावा कैसा करावे. भावे विना देव न कळे संदेह, भावे विना देव न कळे संदेह. गुरुज्ञान भावा कैसा भाव फार गरजेचा आहे. जोपर्यंत भाव नसेल तोपर्यंत देव कळणार नाही. देव कळण्याकरता भाव अगदी तळमळीचा पाहिजे. अगदी म्हणजे तो कसा, तो भाव समजण्याकरता आम्ही काय करायला पाहिजेत, गुरुला शरण जायला पाहिजे. आम्ही जोपर्यंत गुरुला शरण जात नाही तोपर्यंत भावाची व्याख्यासुद्धा आम्हाला कळणार नाही. का तुकोबरायांसारखे महान संत, त्यांनी काळावर विजय मिळवलेले संत, ते शरण जातात. ते हनुमंताला शरण जातात. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुझा रामदूता, तुझा काय भक्तीच्या त्यावाटा, काय भक्तीच्या त्यावाटा. मग दावाऱ्या सुभटा, मग अगदी भक्तीच्या साधनेतून कळस गाठलेले तुकोबराय हनुमंताला शरण जातात. म्हणजे एवढी भक्ती करून त्यांना त्यांचं पुण्याचं जे बळ आहे ते देवावर ओझं व्हायला लागलं. एवढं पुण्य संपादन केलं. म्हणजे एवढ्या शिखरावर पोचलेले महाराज हनुमंताला शरण जातो. आम्ही शरण जातोय की नाही ते आपलं आपण आत्मपरीक्षण करायचं. विठ्ठल विठ्ठल कसं आहे, शरण जाणे याचा अर्थ काय, आपल्याला काही समजत नाही, तुम्ही आम्हाला भक्ती कशी करायची दाखवून द्या, ह्या मानसिकतेतून आपण शरण जायला. मग शरण कसं जायचं, काय जायचं, भक्ती कशी करायची हे गुरुपाशी गेल्यानंतर कळणार. मग गुरु कुठं आहे, गुरु कुठं आहे. गुरु तुम्ही प्रत्येक मनुष्य तुम्हाला गुरु म्हणून ओळखायला हवं. तुम्ही ज्या माणसाकडून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळतंय याचा अर्थ तुमचा गुरुच झाला. पण तुम्ही त्याला गुरु मानत नाही, तुच्छ मानता. हा तुमचा बुद्धीचा दोष आहे. असं केल्यानं पुण्य संपादन होत नाही, देव कळत नाही, भाव कळत नाही. कसं आहे,
मग हे सगळं भाव कळण्याकरताच हे दिंडीचं सगळं नियोजन आहे. दिंडीचं नियोजन आहे. आम्ही तुम्ही सगळं दुःखमय संसार, फक्त रात्रंदिवस फक्त काबाड कष्ट करायचं. कशा करता हो? सुखा करता. पण ते सुख, संसार हा करावा लागत नाही. संसार करावा लागत नाही, होतच असतो. तुम्ही असल्यानंतर होणार, तुम्ही नसल्यानंतरही होणार. तुम्ही असायच्या अगोदरही संसार होतात. पण संतांनी तसं केलं नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. त्यांनी वाढता पुण्य धर्म केलाय. काय पुण्य धर्म केलाय? उजळावयालो वाटा, उजळावयालो वाटा, उजळावयालो वाटा. घरा पोटाने वाडा, घरा पोटाने वाडा, त्यांनी खरं आणि खोटं हे दाखवण्याकरता संत आले. आम्ही ज्याला खरं समजतोय ते खरं नाही आहे. का खरं नाही आहे? स्वप्नासारखं आहे. आपल्याला वाटत असते आपण संसार म्हणजे सर्वस्व. संसार म्हणजे काय? सर्वस्व. तेच खरं आहे असं वाटतंय. पण संसार खरा नाही. का खरा नाही? संसार मुळातच, संसार दुःख मूळ कहू कळे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शोधे, पाठून नजरी ओढा.
मुळातच दुःख मूळ आहे. संसाराचं मूळच दुःख आहे. मग त्या ठिकाणी आम्ही सुख शोधायला लागलो. तिथं सुख मिळणार, जरी मिळालं तरी क्षणिक, पण ते खरं नाही. खरं सुख कशात आहे? खरं सुख हे नामचिंतनात आहे. खरं सुख हे संतांच्या मार्गातून चालणाऱ्या माणसाला आहे. खरं सुख हे वैष्णवांच्या संगतीत आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. वैष्णवांच्या संगतीत सुख आहे. आम्ही संसारात सुख समजतोय. मग संसार सोडा असंही संत म्हटले नाही. संसारात राहा, संसार करा. संसार काय करावं लागत नाही, तो गतानुगती पद्धतीने होतच असतो. संसाराला वेगळं असं काय करावं लागत नाही. फक्त आपलं कर्म करत राहिला की संसार होतच राहतो. पण परमार्थ कर्मानं होत नाही. परमार्थ करावा लागतो. परमार्थ केला तरच होतो. संसार नाही केला तरी होतोच. आता समजा एखादी जबाबदारी तुमच्यावर आहे, ती जबाबदारी तुम्ही जर पार करू शकला नाही, त्या पात्रतेत तुम्ही जर राहिला नाही, तर कुटुंबातलं दुसरं कोणतरी ती जबाबदारी स्वीकारतो, पण पूर्ण करतोच. संसार काय खंडित होत नाही. परमार्थ बाकी केला नाही तर खंडित होतो. परमार्थ करावा लागतो. मग परमार्थ करायचं म्हणजेच चला पंढरीशी जाऊ, चला पंढरीशी रखुमादेवीवर पाहू, रुक्मादेवीवर पाहू, रुक्मादेवीवर पाहू, रुक्मादेवीवर पाहू. पंढरीला जाणं म्हणजे परमार्थ करणं ची सुरुवात, वाटचाल. मग हे सगळं दिंडीचं नियोजन हे फक्त इतरांना समजण्याकरता आहे. दिंडीत भजन, चिंतन, मनन हे सगळं चालता बोलता फक्त विठ्ठल. दिंडीत सुद्धा विठ्ठल आपल्या सोबत असतो. तो दिसेलच असं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला,
सगळीकडे आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, प्रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. म्हणजे दिंडीचं नियोजन कसं करताय? ज्यांना ह्यातलं ज्ञात नाही त्या लोकांना समजण्याकरता आहे. मग ज्ञात नाही ती लोक दिंडीत यावं, पंढरीला जावं, चालत भजन कीर्तन प्रवचन करावं. पण ज्यांना माहिती आहे त्यांनी तरी करतात का? विठ्ठल विठ्ठल. आम्ही म्हणणार नाही तुम्ही करत नाही, करतात. पण तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि पुण्य उभे राहू आता संतांचे या काय. आपलं पुण्य उभं राहण्यासारखं आपण भक्ती करावी, पुण्य उभं राहावं ह्या पद्धतीनं आपण चिंतन करावं, ह्या पद्धतीनं आपण भजन करावं, ह्या पद्धतीनं आपण मनन करावं. दिंडीत काय हो? चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, हातीला बगडो गडी, हातीला बगडो गडी, हातीला बगडो गडी, हातीला बगडो गडी. चिंतनाची जोडी हाची लाभ खडोगडी. दिंडीत काय लाभ मिळतो? चिंतन. मग हेच चिंतन केल्यानंच पुण्य उभे राहतं. महाराज म्हणतात, पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे, पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. का पुण्य संचय करायचो आपण? पुण्य केल्यानं काय होतं आहे तुम्हाला सांगतो. ह्या कलियुगात पैसा फार गरजेचा आहे, पण तो फक्त येतच चालतो. आपण पैसा कसा कमवायचा? निर्वाहापुरते अन्नच्छादन. म्हणजे कसं आहे, आपल्याला गरजेपुरता पैसा आपण कमवायचा. गरजेपेक्षा जास्त पैसा कमवला तर तो आम्हाला सुख देत नाही. जेवढं आवश्यकता आहे तेवढंच असेल तर माणूस फार सुखी असतो. तुफान पैसा असला तर तो माणूस सुखी आहे असंही नाही. आणि पैसा नसूनही चालत नाही, पैसाही पाहिजेच, पण कसा आहे? गरजेपुरता. महाराज म्हणतात, निर्वाहापुरते अन्न आच्छादन. आपल्याला जेवढी गरज आहे, आपला उदरनिर्वाह करता जेवढी आवश्यकता आहे तेवढं जरी मिळालं तरी खूप आहे. पण राहिलेला वेळ काय करायचं? चिंतनाची जोडी हाची लाभ खडोगडी. काय हे करायचं? हे सगळं तुम्ही आम्हाला डोळ्याला दिसते ते सगळं खरं नाही, फक्त वाटतंय आपल्याला. कारण की आम्हाला सगळ्याचं एक व्यसन लागलेलं आहे, सगळ्याचं व्यसन लागलेलं आहे. कुणाला कशाचं आहे, कुणाला कशाचं आहे, कुणाला कशाचं आहे. पण ते शेवट त्याचं दुःखच आहे, शेवट दुःखच आहे. राजा जनकाला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तो भीक मागत होता. स्वप्नामध्ये काय करत होता? भीक मागत होता. ते स्वप्न पाहता पाहता तो गादीवरून पडला खाली. गादीवरून पडला. ऐकायला आले ना? विठ्ठल विठ्ठल. गादीवरून पडला खाली. सकाळी विचार करू लागला, सगळं सुख आहे मायापाशी. सार्वभौम राजा. जनक राजाला सामान्य समजू नका. सार्वभौम, चारी दिशेला त्याचंच राज्य होतं. मग त्याच्यापाशी संपत्ती किती असेल?
अमाप संपत्ती. स्वप्न असलं का पडलं? बरं पडलं ते पडलं, हे खरं आहे काय? जनकाला प्रश्न पडला. हे आता मी सुख भोगतो हे खरं आहे काय, रात्री स्वप्न पाहिलं हे खरं आहे? असा प्रश्न पडला. आणि भरपूर असे पंडित त्यांनी बोलवले आणि प्रश्न विचारला प्रत्येकाला, विद्वानांना सगळ्यांना विचारलं. आत्ता जे मी सुख बघतो हे खरं आहे की रात्री स्वप्न पडलं हे खरं आहे? कुणी सांगू शकते का? विठ्ठल विठ्ठल. अगदी वेदांत पंडित सगळ्यांना प्रश्न विचारले. ज्याला ज्याला उत्तर येत नाही त्याला डांबून ठेवायचं कार्य करू लागले. काय करायचं? हे सगळं पोथ वेद व पुराण वगैरे वाचून जर हेच उत्तर येत नसेल काय करायचं, असा प्रश्न पडाला. 5-7 विद्वानांना त्याने डांबून ठेवले. प्रश्न काय होता? स्वप्न खरं आहे की जागृती खरं आहे? एक अष्टवक्र नावाचा विद्वान मी देतो म्हणाला उत्तर. मी सभेत गेला. सभेत गेल्यानंतर तो 8 ठिकाणी त्याचं शरीर वाकडं होतं. त्याला पाहूनच बाकीचे सगळे हसायला लागले. हसायला लागल्यानंतर तो पटकन काय उद्गारला माहिती आहे का? हे राजा म्हणाला, हे सगळे चांभार कशाला इथं ठेवून घेतला तो? ह्याला काडीचं ज्ञान नाही. मग चांभार कसं काय? हे वर चमडं पाहून ह्याने माझी तुलना करतात. म्हटल्यावर चमड्याची ओळख कोणाला असते? चांभाराला. विठ्ठल विठ्ठल. काय आवश्यकता नाही म्हणाले. मग मी देतो म्हणाले उत्तर. आणि त्याने उत्तर दिलं, हे दोन्ही खोटं आहे म्हणाले. जागृतीतही खोटं आहे आणि स्वप्नातलंही खोटं आहे. खरं काय आहे? फक्त विठ्ठल. खरं तो आहे फक्त ईश्वर. खरं काय आहे? देव. खरं काय आहे? हे सगळं सूर्य चंद्र हे सगळे देवच आहेत. ह्यांचं कार्य खरं आहे. आम्ही जे म्हणतोय ते का खरं नाही आहे? क्षणभंगूर नाही बरोबर. हे का खरं नाही म्हणायचं? हे खरं जर असतं आपलं, हे जर खरं असतं तर आपलं ऐकलं असतं. आपले केस पांढरे व्हावे असे कोणाला वाटते?
तुमचीच आहेत की नाही केस? पांढरे का होतात? तुमची सत्ता नाही त्याच्यावर. दात तुमचं पडावं असं कुणाला वाटतंय? प्रत्येकाचे पडतात. कारण की हे खरं नाही. का खरं नाही? कधी जाईल याचं सांगता येत नाही, म्हणून खरं नाही. खरं जर असतं तर अजरामर होण्यासारखी भक्ती करून अजरामर सुद्धा झाली असती की काही जण. नाही, इथं जन्माला आलाय तो माणूस इथं राहणार नाही. येथे अवतार नाही आले उरू, इथं अवतार सुद्धा उरले नाही. फक्त आपलं काय राहणार आहे शिल्लक? पुण्य उभे राहू आता. फक्त पुण्य शिल्लक राहणार आहे. आणि पुण्यच आपल्याला प्रत्येक जन्मात नेता येत आहे. पैसा नेता येत नाही. रावणाकडे किती संपत्ती होते, तो यमाला हे दिला असताना काय म्हणतात ते, टेबला खालून देतात ते, विठ्ठल विठ्ठल. रावणाकडे तुफान संपत्ती होते, अगणित असे. पण तो देऊ शकला कारण की पुण्य नव्हतं ना त्याच्याकडं. पुण्यच फक्त नेता येतं, संपत्ती अजिबात नेता येत नाही. मग संपत्ती कमवू नये का? कमवा, संपत्ती फार गरजेची आहे. पण त्याच्यापेक्षाही जास्त गरज आहे आपल्याला पुण्याची. का गरज आहे तुम्हाला सांगतो. कार्तिक वारीला आम्ही प्रत्येक वेळी गाडीनं जातो, आषाढी वारीला चालत जातो. एकदा गाडीने जाता जाता गाडीत होतो आम्ही. पाठीमागच्या गाडीत एक अलिशान अशी कार होती. त्या कारमध्ये उजव्या बाजूला ड्रायव्हर असतो आणि डाव्या बाजूला कोणतरी पॅसेंजर असेल असं तुमचं वाटत असेल. पण फर्स्ट क्लास सुंदर असं कुत्रं होतं. आज माणसाला खायला भाकरी काही ठिकाणी नाही आहे, पण ते कुत्र्याची व्यवस्था करायला 15-20 हजार पगार आहे माणसाला. कोणाची? कुत्र्याची व्यवस्था करायला. मग ते कुत्रं काय भक्ती केला असेल म्हटलं, आता ह्या जन्मात कुत्र्याला भक्ती करता येते? मी प्रश्न विचारलाय, काय म्हणतो मी. मग ते कुत्रं असं काय केलं असेल त्याची एवढी व्यवस्था होते, त्याला इतका खर्च केला जातो. मागील जन्मातलं पुण्य त्याच्या वाट्याला आत्ता आलंय आणि त्या पुण्याच्या बळावर तो आता सुख भोगतोय. शरीरानं तो कुत्रा म्हणून जन्माला आला असेल, पण सोबत त्याच्या पुण्य आलंय. त्या पुण्यामुळं तो आता सुख भोगतोय. इतर कुत्री पण आहेतच की, विठ्ठल विठ्ठल. म्हणून म्हणतोय मी, प्रत्येक जन्मात पुण्य सोबत येतं आणि पुण्याच्या बळावर तुम्हाला हवं ते सुख मिळवता येतं. पण कोणतीही अपेक्षा दुसरी करायची नाही. फक्त पुण्यसंचय कशाने होतो? धर्म, अर्थ, काम, मोक्ष, ह्या सगळ्या ज्या व्याख्या आहेत ह्या फार मोठ्या आणि बलाढ्य आहेत, फार अवघड आहे. मग हे सगळं समजतं कुठं? दिंडीत. हे सगळं समजतं वारीत. मग वारीत येऊन काय करायचं आम्ही? भावे गावी गीत, भावे गावी गीत, भावे गावी गीत,
भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. ह्या दिंडीत येऊन चित्त शुद्ध फार गरजेचे आहे. उगेच कुणीतरी करायलंय म्हणून आपण करण्यात अर्थ नाही. संत सांगतात जे तुम्ही दिंडीत गायन करताय ते फक्त उगाच चाल म्हणाले म्हणून नव्हे, भावसुद्धा त्या पद्धतीने असावा आणि चित्तशुद्धी असावी. हे सगळं तुम्ही केलं ना, पुण्य आपोआप संचय होतं. पुण्य आपोआप संचय होतं. मग आम्ही संसारात राहून करू शकत नाही, कारण की कोणत्याही इतर देवाला दिंडीची रूढ नाही आहे, भजनाची रूढ नाही आहे. गात जागा गात गात जागा प्रेम मागा विठ्ठला. म्हणजे कसं आहे, विठ्ठलाकडं काही मागायला लागत नाही. जरी मागायचं असेल तर काय मागा, प्रेम मागा विठ्ठला. म्हणजे प्रेमाची फार कमतरता आहे. का कमतरता आहे व फक्त दिखाऊपणेचं प्रेम उपयोग आहे. प्रेम कसं आपण आपल्या मुलावर करतो तसंच आपल्या इतर जीवावरही करायला पाहिजे. मुलावर जसं प्रेम करतात तसं दुसऱ्या मुलावर सुद्धा करायलाच पाहिजे. की ते दुसऱ्याचं आहे म्हणून काही झिडकारून चालेल का? नाही. त्याच पद्धतीनं गात जागा. मग काय गायन करायचं? सुख या संत समागम, सुख या संत समागम, सुख या संत समागम, नित्य दुनावे तुझिया नामे. सकळ होते सकळ कर्मे, दहन होते सकळ कर्मे. संत समागमेमध्ये सुख आहे आणि ते संतांना तिथं सुख वाटलं म्हणून ते संत म्हणतात, म्हणून नाही काही चिंता. मग तुम्ही आम्ही चिंता करतोय ते व्यर्थ चिंता आहे.
चिंता, फक्त चिंता करून 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 माणूस एक शेवटी चिता होतो, पण चिंता काय सुटत नाही. म्हणजे सगळं न कोणत्याही गोष्टीची चिंता न करता आपण दिंडीत राहिलो तर चिंता आपल्याला आठवत नाही. मग दिंडीत काय होतंय, पुण्य उभे राहो आता, पुण्य उभं आता आम्ही दिंडीत जे करतोय त्याचाच पुण्य संचय होतोय संतांचे या कारणे. मग कुणामुळं करतोय हो? संतांच्यामुळं. पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल, संकल्प हे यावे फळा, संकल्प हे यावे फळा, कळवळा बहुतांचा. पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल, तुका म्हणे होणी क्षमा, तुका म्हणे होणी क्षमा, पुरुषोत्तमा अपराध. पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल, विठोबा रखुमाई. पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता, पुण्य उभा राहो आता, पुण्य उभे राहो आता.
विठ्ठल कुंडलिकावर पुण्य उभे राहू आता, पुण्य उभे राहू आता, संतांचे आकारणे पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल. संकल्प हे यावे फळा, कळवळा बहुतांचा, पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल. तुका म्हणे होणे क्षमा, तुका म्हणे होणे क्षमा, पुरुषोत्तमा अपराध, पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल. वेळेच्या अभावी कीर्तन पूर्णपणे मी सोडू शकत नाही, क्षमा असावी, कारण की सगळे चालून दमून आलेला आहात. त्याच्यामुळं कीर्तन इथंच पूर्णविराम करायला काय हरकत नाही. ज्ञानेश्वर माऊली पुरुषोत्तम
राहू आता, पुण्य उभे राहू आता संतांचे या कारणे. तुम्हा सगळ्या वारकऱ्यांचं पुण्य संतांच्या कारणामुळं उभं राहणार, त्यात काय शंका नाही. कशामुळं? संतांचे या कारणे. कशामुळं पुण्य उभं राहणार? पंढरीला आपण चाललोय म्हणून. पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. पण कसं? संकल्पानं आम्ही चाललो आहे. संकल्प हे यावे फळा आपला एक वारीचा संकल्प आहे. त्या संकल्पाच्या उद्देशातून आम्ही सगळे चाललो आहे. पण तो फळाला यावं असं तुकोबाराय म्हणतात. संकल्प हे यावे फळा का? कळवळा बहुतांचा. बहुतांचा कळवळ त्यांना आहे. पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. तुका म्हणे होणे क्षमा. तुका म्हणे होणे क्षमा पुरुषोत्तमा अपराध. पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. ह्या कीर्तन सेवेमध्ये काही चुकीचं बोललं असेल तर करा क्षमा अपराध. या नयानं तुम्ही सर्वांनी एक लहान बाळ म्हणून क्षमा करा आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण. जय विठ्ठल.